मज पामर आहे काय थोरपण, 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 काय थोरपण, काय थोरपण. तुका म्हणे नेनो युक्तीची एक खोली, म्हणून ठेविली पायी डोई, मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांच्या संगतीला बसला, संतांच्या पंगतीला बसला, संतांचं ज्ञान प्राप्त झालं, पण बुद्धीमध्ये बदल झाला नाही. बसला कल्पतरूच्या झाडाजवळ. बरं का, वास्तविक जर विचार केला तर कल्पतरूचं झाड जे आपण कल्पना करू ते पुरवतं, जे तुम्ही अपेक्षा कराल ते तुम्हाला प्राप्त होतं, म्हणून कल्पना वाढवतं. लक्षात घ्या, ते संतांच्या पुढे कमी ठरतं. कल्पतरू सुद्धा. चिंतामणी जर हातामध्ये आला तर जे आपल्याला अपेक्षित आहे ते आपल्याला प्राप्त होतं, पण चिंतामणी काय करतो, चिंता वाढवतो. परिसाचा जर विचार केला तर परिस लोखंडालाच फक्त स्पर्श झाला तर सोनं करतो, बाकीच्या धातूला तो सोनं बनवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये नाही. म्हणून परिस सुद्धा संतांच्या पुढे कमी आहे. पण संतांच्या बाबतीत जर आपण विचार जर केला तर संत जडाला सुद्धा देवत्व प्राप्त करून देतात, एवढं सामर्थ्य संतांमध्ये आहे. म्हणून या सगळ्यामध्ये संत श्रेष्ठ आहेत. लक्षात घ्या. माझ्या ज्ञानोबारायांचा विचार करा महाराज. विश्वमाऊलींनी ज्ञानोबारायांनी नुसता जीवाचाच उद्धार केला नाही तर जडाला सुद्धा तारलं. लक्षात घ्या. चालविली जड भिंती, चांगयाची हरली भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगती ज्ञानोबा माझा. जडाचा उद्धार केला म्हणजे निर्जीव अचेतन जी भिंत होती तिला चालवण्याचं सामर्थ्य संतांजवळ आहे. म्हणजे परिस हा फक्त लोखंडाला सोनं करू शकतो, पण चैतन्य आणण्याचं स्वतंत्र आणि सामर्थ्य जर कोणाजवळ होतं तर ते संतांजवळ आहे. म्हणून संत श्रेष्ठ आहेत. विठ्ठल विठ्ठल अजून एक गोष्ट ज्ञानोबारायांच्या बाबतीत जर आपण जर विचार केला, महाराज माझे ज्ञानोबाराय सगळ्यात वयाने लहान पण श्रेष्ठत्व सगळ्यात मोठं. बरं का, म्हणून त्यांचं वर्णन बाकीच्या संतांनी करावं. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञान स्नान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानदेव वैष्णव मोठा आहे सांगितला म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात वयाने लहान. जीवाचा उद्धार करण्यात काही नवल नाही सांगतात, पण जडाचा उद्धार करणं एवढं सोपं नाही. निर्जीवाला जिवंत सजीवपणा आणणं हे सामर्थ्य फक्त संतांजवळ आहे. ज्या खांबाला टेकून माझ्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबासाठी नेवाशामध्ये मंदिर बांधावं लागलं. एवढं सामर्थ्य फक्त साधूजवळ आहे. एवढं उदारत्व, एवढं स्वतंत्र आणि एवढं अंतकरण जर कोणाचं कोमल असेल तर ते फक्त संतांचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मला सांगा, आजपर्यंत मेलेल्याला जिवंत करण्याचं सामर्थ्य कुठे आपण पुस्तकामध्ये ऐकलं का, वाचलं का? पण त्या काळामध्ये माझ्या ज्ञानोबारायांनी मृत म्हणजे मेलेल्या जीवाला जिवंत करून त्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. हे सामर्थ्य फक्त साधूजवळ आहे. लक्षात घ्या. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा दरे लेखकू झाला. विठ्ठल विठ्ठल
सांगायचं तात्पर्य एवढं सामर्थ्य आणि हे स्वतंत्र फक्त संतांजवळ आहेत बरं का. म्हणून माझ्या संत मायबापांना ह्या जीवाचा कळवळा आला. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. ते दान देण्यासाठी निघाले बरं का. माझ्या ज्ञानोबारांनी फार श्रम घेतले महाराज, फार श्रम. या जीवाला आत्मसुखाची प्राप्ती व्हावी असं प्रत्येक साधू संतांच्या अंतकरणामध्ये तळमळ आहे महाराज. घ्या रे आत्मसुख, उघडा ज्ञानदृष्टी यावी न चावटी करू नका. आत्मसुख पाहिजे ना, ज्ञानाची दृष्टी उघडून घ्या. म्हणजे ज्ञान, जे पाचवं ज्ञान मी तुम्हाला आता सांगितलं ना, ते ज्ञान बरं का. पण ते ज्ञान जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपली ज्ञानाची दृष्टी म्हणजे ज्ञानाची उकल झाली पाहिजे. त्याच्यासाठी नामरूपी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नामरूपी अंजन आपल्या डोळ्यामध्ये घातलं पाहिजे, लक्षात. आणि ते आता निवृत्तीनाथांची वारी आली नाही का. ज्ञानोबाराय सांगतात हे सगळं काही मला प्राप्त झालं फक्त माझ्या निवृत्ती दादांची कृपा आहे, लक्षात घ्या बरं का. माझ्या ज्ञानोबाराय सांगतात की माझ्या निवृत्ती दादाने माझी डोळियाचा डोळा उघडीला जेणे लेवविले लेणे आनंदाचे. पण त्याच्यासाठी माझ्या निवृत्ती दादांनी काय केलं. कृष्णांजनी एक वेळा डोळा घाली ताढळ, एक वेळा डोळा घाली ताढळ. तिमीर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांती पड. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ, राये मार्ग दाविला सोज्वळ. बाप रखुमा देवी वरू विठ्ठल दिनाचा दयाळ, दिनाचा दयाळ. बाप रखुमा देवी वरू विठ्ठल दिनाचा दयाळ. धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी. धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी, आंधळा दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी. माऊली सांगतात धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी. दुसऱ्यावर उपकार करण्याचं ज्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं घालवलं ते म्हणजे संत मायबाप आहेत. पण त्यांनी माझ्या माऊली सांगतात की माझ्या निवृत्ती दादांनी माझी ज्ञानाची दृष्टी उघडी करून दिली आणि